आणि यानंतर जालन्यात जाऊयात, मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलतायत. नाही, बसण्याचं कारण असं काय विशेष नसते. शेवटी हा संघर्ष 1 वर्षापासून सुरू आहे. असा विशेष थोडं आहे की आम्ही अचानक बसालो. स्थगित केलेलं आमरण उपोषण आज सुरू होत आहे आणि आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहे. परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो की पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलायचं नाही, माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा आणि कुणबी एक असल्याचा तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा 2004चा GR आहे तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा. दुसरं, सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा. आणि जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं, राज्यभरात आरक्षण द्यायचं, याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा. सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या. शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली त्या शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं. रेकॉर्ड शोधायचं, ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा. EWS ECBC आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागले ते तीनही ऑप्शन ठेवा तुम्ही. म्हणजे OBC, कुणबी आणि ECBC EWS तिन्ही पण ठेवा. तिन्हीपैकी एक विद्यार्थी कोणता घेणार आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका. ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी. म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे. फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलो या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला. आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा. ज्या तुमच्याकडे 9-10 मागण्या दिलेल्या आहेत, या आताही सांगितल्यात आणि दिलेल्या पण आहेत, त्या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा. कुठंही त्याला अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका. आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची, त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका. तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही. तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा, नसता पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही. सगळे शहराच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही अनेक वेळा ताकीद दिली, त्याबाबत काय हालचाली होताना दिसत नाही? जसं गॅजेटची चर्चा चालू आहे ते लागू करतील, त्याच्याबद्दल तुम्ही सकारात्मक आहेत? ते हालचाली तर 3-4 महिन्यापासून आहे. शंभूराजे साहेबांनी ते हैदराबादलाही समिती पाठवली होती, ती हालचाल सुरू आहे. सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट हे तीनही लागू करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण आमच्या व्याख्याप्रमाणे होणं अत्यंत गरजेचं आहे. ते पण आचारसंहिता लागायच्या आत मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं याचाही निर्णय होणं तातडीनं गरजेचं आहे. कारण हे शब्द त्यांचे आहेत, माझे नाही आहेत. कुठं मागण्या फिरण्या वाढत नाहीत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकालाचे. त्यामुळं सरकारने याची तातडीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मागचे 2 उपोषण जर बघितले आपले तर मागच्या 2 उपोषणाची सरकारनं दखल घेतली नव्हती, त्यामुळे स्वतःहून तुम्हाला हे उपोषण नाही, ते तुम्हाला वाटतंय फक्त किंवा काही जणांना आणखीन वाटत असेल दखल घेतली नाही. ते दखल येत होते, आम्ही येऊ दिलेलं नाही. ते तुम्हाला काय एखाद्या वेळेस होतं तसं, पण शक्यतो तसं नाहीये. ते बघण्याचा दृष्टिकोन असतो, चष्मा असतो. शेवटी आता ज्याचा त्याचा भाग असतो बघण्याचा, कसं बघितलं पाहिजे, कोणाकडं काय नाही ते आता बघायचे नजरच तशी झाली. त्या नजरेला आम्ही काय करू शकत नाहीये. पण ते लोकांच्या लक्षात येतं हे का असं आहे. त्यांचं लक्ष होतं, ते येणार पण होते. आम्ही सांगितलं अंमलबजावणी करणार असले या नाही, तिकडे यायचं नाही. तुमच्यापेक्षा ताकदवर आमच्या इथं महिला आहेत की ज्या वर्षापासून लढतायत, म्हणून आम्ही महिलाच हाताने सोडल्या. पण तुम्ही सांगाल का त्यांना यायला? या नाही तर नका येऊ. आंदोलन त्यासाठी नसतं. आपण आपली प्रक्रिया राबवित असतो. या नाही तर नका येऊ. तुम्ही जशी मोटरसायकल किक मारून इथं आला तसं माझं काम आहे समाजासाठी करणं. कोणी यावं म्हणून आंदोलन नसतं, कोणी आलंच पाहिजे यासाठी नसतं. आपल्या क्षमतेवर आपल्याला विश्वास असला पाहिजे. आपली काय क्षमता आहे, कोणाला
कशी ट्रीटमेंट मिळती त्यानुसार आम्ही नाही वागत. की आमच्याकडे आले तर मग तुमच्याकडे या, आमच्याकडे कमून येणार, तिकडच कसं काय जातात, याने आंदोलन नसतं होत. आपण आपल्याला त्याचा उद्देश लागतं, त्याचं ध्येय लागतं, त्याचा आक्रोश समाजाचा लक्षात घ्यायला लागतो, आपल्यात किती क्षमता हे बघायला लागते. दुसऱ्याच्या क्षमतेवर आपण जगून नाही चालत. गेली 1 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे. मधल्या काळात तुम्ही सरकारवर आरोप केले की सरकारने कटकारस्थान रचले, तुमच्या आंदोलनासंदर्भात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही परत एकदा उपोषणाला बसताय. सरकारनं पुन्हा मागण्या मान्य नाही केल्या तर पुढची राजकीय भूमिका काय असणार? नाही, ते फूट पाडणं न पाडणं हे त्यांचा कामच आहे. ते पाडत येतात आणि आजही सुरू आहे ते षडयंत्र, ते कुठं बंद आहे. पण मला आजपासून त्या विषयावर बोलायचं नाही. मी सरळ सरळ सरकारला पुन्हा संधी द्यायला लागलो की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाही. आमचं समाजाचं आणि माझं ध्येय मराठा आरक्षण. या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. अनेक शेकडो पुरावे याला उपलब्ध आहेत, अनेक लागल तिथं. त्यामुळे आमचं मराठा आणि कुणबी एक असलेल्याच अंमलबजावणी करून टाका, कारण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण करा आमच्या व्याख्याप्रमाणे. मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी तीही करा. 3ही गॅजेट तातडीनं लागू करा. सरसकट गुन्हे, बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सरकारी नोकऱ्या, जे तुम्हाला आम्ही पूर्ण मागण्या दिलेल्या आहेत, रोज रोज त्या सांगण्यापेक्षा त्या सरकारच्याही पाठ झालेल्या आहेत. शिंदे समितीनं 24 घंटे काम केलं पाहिजे. मग ह्या ज्या आमच्या एकूण मागण्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी तातडीनं करा. यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे. आम्हाला बाकीच्या विषयात आजपासून बोलायचं नाही. हे सरकारला मी जाहीरपणानं, मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब, त्यांना सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही, पुन्हा बोंबलत बसायचं नाही. तुमचे ते माकडं मुकडं उठत मध्ये. त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही. माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण, ते आम्हाला द्या. जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही. ही तुम्हाला संधी आहे. जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो. तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची. उपोषण सुरू करताय तुम्ही, सरकारच्या वतीने कोणाशी बोलणं झालंय, कोणाशी फोन वगैरे चर्चा केली? नाही, फोन नाही, काय नाही कोणाचा. आणि आम्ही ती वाट बघत नाहीत. मी मगाशी सांगितलं, निधून मागत येत असतो. मी आंदोलन करत असतो. माझ्या समाजाची शक्ती आहे. माझा समाज प्रचंड मोठा आहे. माझ्यात सुद्धा क्षमता आहे. मी लढायला सुरुवात करत असतो. कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही. मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या, तिकडच जाते, इकडे येत नाहीत. हे असले नाही. आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो. असले रडत नाही छगन भुजबळ सारखं, तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही. तेव्हा तसं ना मंत्रालय अंतरवाले टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता लवकर लागू होणार आहे. नेमकं तुम्ही आज सुरू करताय आंदोलन, त्याच्याकडे कसं बघताय? कारण की दिवस कमी राहिले, लढा खूप मोठा आहे. निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही. आचारसंहितेमध्ये तेच सांगितलं ना, आचारसंहिता म्हणजेच निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे. आम्हाला त्या निवडणुकीशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलंय. आणि मी हे मुद्दामून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतोय हा शब्द, की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही. पण आमच्या अंमलबजावण्या करा आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही. आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही. तुम्ही जर बोंबलात, राजकीय भाषा बोलायला लागले, निवडणूक लढवायचं म्हणायला लागले, किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले, त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही. तुम्हाला ही संधी आहे आता. आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही. माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, त्याचे सगळ्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्याची अंमलबजावणी करा. हे सरकारला आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो. परत बोंबलत बसायचं नाही की पाडापाडी सुरू केली, नामकं केलं. जो देईल तो देणारा समाजाला दिसणार. नाही दिलं वरून बोंबलायचं नाही, मराठी ऐकून बी घेणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा माझा जीव जाळायला लागलोय. सरकारला संधी आता द्या. तुमचे ठरले का दादा, मग काय करायचं निवडणुकीमध्ये? नाही, मी आताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो, राजकारणाकडे मला आणि माझ्या समाजाला जायचं नाही. आमचं मुख्य ध्येय आरक्षण, ते द्या. त्याच्यानंतर आमच्या नावाने बोंबलायचं नाही. ते राजकीय स्टेटमेंट सुरू झाले, राजकीय भाषा बोलायला लागले, पाडापाडी करायला लागले, नंतर बोलायचं नाही. तुम्हाला संधी,
आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय. आमचं ध्येय आरक्षण आहे म्हणून बसतोय. मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका. मी माझ्या समाजालाही सांगतो, मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही, हेच मी समाजाला सांगतोय. आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी. सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं. मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय. जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे, हे समाजानं लक्षात ठेवावं. कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय, मला राजकारण करायचं नाही, माझ्या समाजाला पण करायचं नाही. पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा, माझा शब्द, आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलोय. आता त्यांना म्हणा द्या, भाजपमधले काही जे माकडे आहेत ज्यांना सत्तेवर आणि नेत्यावर प्रेम आहे, त्यांनी पण आता स्पष्ट सांगा, मनोज जरांगे हा उपोषणाला फक्त मराठा आरक्षणासाठी बसलाय, त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. हे तुमचा जीव मानता तुम्ही, त्याला काय मानतात मला नाही माहित, त्या काय मानतात. काही जण बरेच होते असे वार ते जे आहेत, त्यांनी आपलं तिकडे जाऊन सांगा की तो फक्त मराठ्यांसाठी बसलाय, आरक्षणासाठी बसलाय. त्याच्या मागण्या मान्य करा. जर पुढची वेळ, पुढचं संकट आपल्यावर येऊ द्यायचं नसलं तर त्याच्या आणि त्याच्या समाजाच्या मागण्या मान्य करा. आणि मराठा समाजालाही सांगतो की मी फक्त आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून बसायला लागलोय. सरकारनं आपल्या मागण्याची अंमलबजावणी करावी. आता इतकं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला आता सांगितलं. मराठा समाज, तुम्हाला जर ते नाराजी भरून काढायची असली तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार. तुम्ही जर नाही दिलं तर पुढं माया नावाने, माया समाजाच्या नावाने बोंबलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि भाजपातला सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारचं. कारण मी प्रामाणिकपणाने सांगितलंय, मी आमरण उपोषणाला बसवलोय. पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली की आरक्षण द्या. तुम्ही नाही दिलं तर भाजपमधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे, हे मी जाहीर सांगतो. म्हणून पुढचं बोलायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका. कारण पुढे जर आम्ही निर्णय घेतले, आमच्या नावाने बोंबलायचं नाही. कारण तुम्हाला आता आजपासून संधी दिली, आज उपोषणाला बसतोय. आमच्या मागण्या पूर्ण अंमलबजावणी करा. पाटील, धनगड आणि धनगर एकच असल्याचं थोडक्यात स्पष्ट केले सरकारने. त्यासंबंधीचा GR देखील निघणार आहे, याकडे कसं बघणार? चांगली गोष्ट आहे ना. त्यांची मागणी का आजची नाहीये. संविधानापासूनच धनगर समाज हा एसटी आरक्षणात आहे. त्यांच्या लेकराला सुविधा मिळाल्या पाहिजेत जास्तीच्या. यातून त्यांना आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील, त्यांचे लेकरं मोठे होतील. तो कष्ट करणारा समाज आहे. ते छगन भुजबळला ना दे ओबीसी मराठ्यात भांडणं लावून द्यायचा. आमची तो विचार नाहीये आणि संस्कार पण नाहीये. गोरगरीब धनगरांचं कल्याण झालं पाहिजे, एसटीतून आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि आम्ही बोललो सुद्धा त्या विषयावरती. त्या बांधवांशी आम्ही चर्चा केली फोनवरून. आणि आमचा काय वेगळा विचार करण्याची काही गरजच नाही. त्यांच्या लेकराचं कल्याण होतंय, मराठा समाज सोबत असणारच, का नसणार आहे. सगळ्या धनगर बांधवांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे त्या पंढरपुराच्या लेकराच्या पाठीशी. कारण ते जीवाची बाजी लावून बसले तिथं. कारण उपोषण ही साधी गोष्ट नसती. विरोध करायचा म्हणून करायचा नसतो, बोलायचं म्हणून बोलायचं नसतं. शेवटी त्यांच्या जीवावर बेततंय तिथं उपोषण करताना. सगळ्या धनगर बांधवांनी आपल्या स्वतःच्या लेकरासाठी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. मराठा समाज सुद्धा सोबत आहे. दादा, तुम्ही ज्या मागण्या करताय त्या मागण्यासाठी तुम्ही जे आहे त्या आमरण उपोषण करताय पुन्हा आंतरवालीला, मात्र तुमच्याच मागण्यांना विरोध करण्यासाठी ओबीसी समाज पुन्हा याच गावामध्ये आमरण उपोषण करणार आहे. मी एकच सांगितलं ना आत्ताच, की मी सरळ सांगितलंय समाजाला आणि सरकारला, मला राजकारण करायचं नाही. माझ्या मागण्या आहेत माझ्या समाजाच्या, त्या मान्य करायच्या. फिरून बॉम्बलायचं आमच्या नावाने नंतर नाही. आणि कोणी उपोषण केलं का काय नाही केलं का आम्हाला काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत, काही फरक पडत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे उपोषण करण्याचा आहे, आंदोलन करण्याचा आहे. ज्याला अधिकार आहे तो करतो. पण हे छगन भुजबळचं हे बरोबर नाही. गोरगरिबात भांडणं लावणं हे छगन भुजबळचं चांगलं नाही. तिकडे पंढरपूरला जाईन म्हणा छगन भुजबळ, तिकडे एसटीत मागणी कर ना म्हणा, लागणार जरा बोंबल ना. ओबीसीचा नेता मानतो स्वतःला, पुरोगामी विचार म्हणतो ना स्वतःला. जाय ना तिकडं, दे ना पाठिंबा त्या लेकराला, एसटीतून आरक्षण द्या म्हणून. ते नाही जमत का? इकडं काड्या लावतो नसते. आमचं आणि कसलंच वैर नाही धनगर समाजाचं, किंवा आमचं आणि त्यांचं कसलंच भांडण नाही. आमची त्यांची कसलीच नाराजी नाही. तो छगन भुजबळ जाणून बुजून आमच्यावर नाराजी निर्माण करतो. आणि मी सगळ्या धनगर बांधवांना सांगतो,
उगाच फुकट भांडण विकत घेऊ नका. मराठ्यांचं आणि धनगरांचं कुठंच काही झालेलं नाहीये. आपण रोज एकमेकाच्या बांधावर आहेत, एकमेकाच्या शिवा शेजारी आहेत, एकमेकाच्या गावात आहेत, एकमेकाच्या हॉटेलमध्ये आहेत. राज्यभर आपण एकमेकाची सुखादुःखात आहेत. उगा त्या छगन भुजबळचं ऐकून फुकट विकत भांडण घेऊ नका. कारण तुम्ही ओबीसीत असलात तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचं आरक्षण तुम्ही एसटीतून मागावं, मराठा समाज तुमच्या सोबत आहे. आणि जरी तुम्ही ते नाही मागितलं आणि जरी तुम्ही ओबीसी मध्ये असाल तरी तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. उगाच छगन भुजबळचं ऐकून विनाकारण धनगरात आणि मराठ्यात नाराजी पसरू नका कसल्याच प्रकारची. हे मात्र माझं त्यांना सांगणे, शेवटी त्यांचा विचार त्यांच्यापाशी. ते छगन भुजबळ नुसता बुद्धिभेद करून भांडणं लावणारा, दंगली घडवणारा मावशी, त्याला दंगली घडवायच्या. कारण आमच्या गाड्या तिथून येणार जाणार, धक्का नाही लागला तरी लागला म्हणणार तो छगन भुजबळ. आणि कोणाला तरी काहीतरी करायला लावणार, खोड काढायला लावणार, नाही कुणी काही बोललं तरी बोललं म्हणणार, असं तो छगन भुजबळ शिकून ठेईल आणि इथं दंगल लावी. मी त्या जालन्याच्या एसपी सह गृहमंत्र्यांना त्यांना सगळ्या सांगतो, माझे एक काही माणसाला खर्चाटलं नाही पाहिजे. हो, मी स्पष्ट सांगतो, ते छगन भुजबळला दंगली घडवायच्या. तिथून आमचे लोक येणार आहेत, जाणार आहेत. तिथं कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, यांना दंगली काढायच्या. कारण त्यांच्या काही भाजपच्या त्या देवेंद्र फडणवीसच्या आमदारांनी शिक्कामोर्तब केलेले मणिपूर सारखी परिस्थिती, म्हणजे यांना दंगली काढवायच्या. उपोषणापुढेच उपोषण बसवायचे, नाही लोक बोलले तरी गाडीचा धक्का लागला म्हणायचं, त्यांना हाणायचं, नाही घोषणा दिली तरी घोषणा दिली म्हणायचं, त्यांना हाणायचं. हे प्रकार जमणार नाही छगन भुजबळ. तू इथं दंगल घडू नको, आम्ही एकमेकाच्या ताटात जेवणार आहेत. आणि धनगर बांधवाने सांगतो, तुमची आमची काही नाराजी नाही, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. उगाच छगन भुजबळचं ऐकून फुकट भांडण विकत घेऊ नका. तुमचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. दोन मोठाले वर्ग आहेत. अरे उलट एक या ना, धनगर आणि मराठी एक आले, ते पालती उलती होती सगळे. हे कोणची लढाई विनाकारण एकमेकाच्या अंगावर जायची. धनगर बांधवाला कळतंय की आपल्या आरक्षणाला, गरीबाला कळतंय आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी आपले लोक का लढते उगाच उगाच त्या छगन भुजबळचं ऐकून. मराठ्याने जर तुमच्या आरक्षणाला विरोध केला, एसटी आरक्षणाला, मग आम्हाला तुम्ही विरोध करा, मग हे पटतंय, हे रीतीत हे. आम्ही समजा एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण अजिबात द्यायचं नाही, किंवा धनगर बांधवाला हे असं होतंय असं काय आम्ही बोललो तर मग विरोध करा. अरे आम्ही जरी ओबीसीत मागितलं आणि तुम्ही जरी ओबीसीत, तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळे. तुम्ही कशा लढता? तुम्ही कशामुळे मराठ्यांच्या अंगावर नाराजी घेताय? कसे काय लढायचं कारणच नाही तुमचं कसलंच. विरोध केल्यावर तुम्ही ताकदीनं लढा. बळच चूक काय करायची गरज आहे? बळच मराठ्याच्या अंगावर कशामुळे धावून जायचंय? काही कारण नसताना. आणि गरीब धनगरांना कळतंय हे बळच अंगावर धावून येते. मराठ्याच्या अंगावर उगाच जायला लागलेत, घेणं नाही देणं नाही, आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्यांच्या विरोधात आंदोलन करते. छगन भुजबळ येऊ, हे बाकीच्यांना दोष मी कधीच दिला नाही आतापर्यंत. हे काय धनगरांच्या ओबीसीच्या नेत्याला मी दोष दिलेला नाही आतापर्यंत, आणि कधी देणार सुद्धा नाही. त्यांची चुकच नाही. त्या दंगली घडवणं, भांडणं करणं, मारामाऱ्या करायला लावणं हे छगन भुजबळचं काम. तेव्हा म्हातारापणा आल्या वाईट गोष्टी करायला लागला फडणवीसचं ऐकून. कारण फडणवीस हो त्या भुजबळला साथ देतो, म्हणून तो भुजबळ तसा करतो. याला सगळा जबाबदार, जर उद्या काही दंगली झाल्या आणि मराठ्यांच्या माणसं जर कुठं धक्का लागली, याला सगळा जबाबदार छगन भुजबळ फडणवीस असणार. 100% सांगतो मी की ह्यो फडणवीसच त्याला पुढे घालतोय त्या भुजबळला. उद्या जर काही झालं कुठं, आमचं शांततेत आंदोलन आहे, याला पूर्ण जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणार आहे. मराठ्यांनो लक्षात राहू द्या, याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे, आणि तो त्याच्या माध्यमातून दंगली घडून आणणार आहे. तुम्ही उपोषणाला बसताय, वेळ काय असणार आहे आणि अन्न त्यागासोबत पाणी सोडणार आहेत का, औषध उपचार सोडणार? नाही, आपलं सगळं तसंच असतं. आपलं सगळं का धंदाच तसा असतो, सरळ सरळ असतो. आपलं संघ काहीच नसतं. एकदा पडले की पडले तसंच असतं. मी पडलो आणि आरक्षण नाही दिलंय की ती गेली. उपोषणाची वेळ कशी असणार? 12 वाजता, 12-1ला रात्री आज सुरू करणार. फक्त पुन्हा सांगतो, पुढं बॉम्बलायचं नसल, मराठ्यांची नाराजी काढायची असेल तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीसनी करायची. दंगली आणि मारामाऱ्या लावायचं बंद करायचं फडणवीसांनी. आणि राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही, बोलू द्यायची नसल तर आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही, म्हणून आज आमरण उपोषण करून तुम्हाला ही संधी आहे.
कारण समाज पुढे ऐकून घेणार नाही माझा समाज सरळ तुम्हाला प्रश्न विचारणारे फडणवीसला की सांगितलं होतं त्यांनी उपोषणाला बसतानाच आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आरक्षण द्या, तुम्ही का दिलं नाही म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या. मग पुढं बोंबलायचं नाही आमच्या नावानं, पाडापाडी म्हणायला लागले, नामका म्हणायला लागले, तमका म्हणायला लागले, मग बोंबलायचं नाही. ही तुम्हाला संधी समाजाच्या वतीने. धन्यवाद. तेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण म्हणजे सरकारला पुन्हा एक दिलेली संधी असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.